एका शाळकरी मुलीनं तलावात उडी मारली आणि तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू झालाय। शनिवारी सावंतवाडीमध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरलाय। मात्र दोघांच्याही दुर्दैवी मृत्यू प्रकरणात गूढ मात्र कायम आहे। ही घटना नेमकी काय आहे, सविस्तर समजून घेऊ। सावंतवाडीमध्ये शनिवारी कारिवडे येथील लिशा गोसावी या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं मोती तलावात उडी घेत स्वतःला संपवलंय, तर तिला वाचवायला गेलेल्या रोहन गोसावी याचाही मृत्यू झालाय। या घटनेमागील गूढ अद्याप उलगडलेलं नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जातोय। पण असं असलं तरी या घटनेच्या व्हायरल व्हिडिओनं आता अनेक प्रश्न उपस्थित केलेत। घडलं असं की रोहन गोसावी हा मुंबईत अंधेरीमधील कंपनीमध्ये कामाला असतो। तो शनिवारी अचानक सावंतवाडीत आला होता। सावंतवाडीत येताच तो लिशाच्या हायस्कूलमध्ये गेला। तिथे लिशाशी बोलला। त्यानंतर लिशा आणि तिची चुलत बहीण सावंतवाडीत आली। सावंतवाडीत त्यांनी काही पुस्तकांची चौकशी केली आणि त्यानंतर दोघीही बापूसाहेब महाराज पुतळ्याजवळ गेल्या आणि या पुतळ्याच्या मागे काही वेळ बसून राहिल्या होत्या। या प्रकरणातील सीसीटीव्ही समोर आले त्यानुसार लिशा आणि रोहन यांच्या दोघांमध्ये मोबाईल मधील काही घटनांवरून वाद झाल्याचं दिसतंय। लिशाचा मोबाईल घेऊन रोहन तिला काहीतरी दाखवतो, त्यावरून लिशा आणि रोहन मध्ये वाद झालेत। तसंच लिशा रडत असल्याचं दिसून आलंय। त्यानंतर लिशाच्या सोबत असलेल्या मुलीने तिच्या चुलत बहिणीने तो मोबाईल काढून घेतला। त्यामुळे या प्रकरणात लिशाच्या या आत्महत्येचं गूढ मोबाईल मध्ये लपलंय का, असाही सवाल उपस्थित होतोय। तसंच लिशा 9वीत असल्यापासून रोहनची तिच्याशी ओळख होती। या दोघांमध्ये वारंवार संभाषण होत होतं। रोहन हा लिशाचा नातेवाईक असून लिशाच्या चुलत बहिणीचा तो नातेवाईक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मात्र अचानक 10वीत आल्यानंतर लिशाने रोहनशी बोलणं टाळलं। हाच राग रोहनच्या मनात होता। त्यामुळेच रोहन अचानक शनिवारी मुंबईहून सावंतवाडीत आला होता आणि थेट तिच्या करिवडे येथील हायस्कूलमध्ये गेला आणि तिथून त्यानं तिला सावंतवाडीत गाठलं। त्यानंतर फोटो सेशन केल्यानंतर लिशानं अचानक मोती तलावात उडी घेतली आहे। हे तिच्या चुलत बहिणीनं बघितलं आणि रोहनला हाक दिली। यावेळी रोहननं क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं रोहनचं डोकं हे थेट एका दगडावर आदळलं आणि याच वेळेला जोरदार रक्तस्राव सुरू झाला आणि त्याचाही मृत्यू झाला। ही घटना कळताच आजूबाजूचे सगळेच लोक हादरले। दुपारनंतर रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या मदतीनं दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढले गेले आणि उपजिल्हा रुग्णालयात पाठवले। या प्रकरणातील शाळकरी मुलगी लिशा हिनं अचानक रोहन सोबत धरलेला अबोला यामागचं कारण आहे का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। आणि त्या दिवशी लिशाच्या मोबाईल मध्ये रोहन काय शोधत होता याची उत्तर आता पोलीस तपासातूनच उलगडणार आहेत। या संपूर्ण प्रकरणात लिशा सोबत दिसत असलेली एक तरुणी अर्थातच तिची चुलत बहीण आता पोलिसांना नेमकं काय सांगणार यावरून पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे।